नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.4 सॉल्व्ह करणार आहोत. तर त्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ a, b, c फॉर द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. ओके, तर मग आपल्याला ह्यामध्ये 3 क्वेश्चन दिले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आपला x² - 7x + 5 = 0 असा आहे. तो आपल्याला स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करायचा. स्टँडर्ड फॉर्म कुठचा? तर ax² + bx + c = 0. ओके, एकदम इझी क्वेश्चन आहे. मग इथे x² आहे, इथे x² आहे. ओके, मग हा a जो आहे तो आपला फाइंड आउट करायचा. a ची व्हॅल्यू x ला मल्टिप्लायर कोण आहे? तर इथे कोण नाहीये, म्हणजे 1 असतो. a ची व्हॅल्यू आली 1. ओके, देन b ची व्हॅल्यू 7, बट 7 च्या समोर साइन कुठचा आहे? तर मायनस. देअरफॉर b इज -7 अँड C5. 5 च्या समोर पॉझिटिव्ह साइन आहे म्हणून C5. दिस इज अवर आन्सर. ओके, आपला सेकंड प्रॉब्लेम असा आहे 2m² = 5m - 5. ओके, मग आपल्याला आधी हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. तो कसा करायचा? 2m² हा 5m राईट हँड साइडला पॉझिटिव्ह आहे, तो लेफ्ट हँड साइडला आल्यावर निगेटिव्ह होईल. ओके, आणि हा -5 आहे तो पॉझिटिव्ह होईल. ओके, इज इक्वल टू 0. कम्पेअर आपल्याला नेहमीप्रमाणे ax² + bx + c = 0. ओके, इथे a ची व्हॅल्यू 2 आणि इथे 2 आहे. b ची व्हॅल्यू -5, राईट, आणि इथे 5 चा साइन निगेटिव्ह म्हणून -5 आणि c ची व्हॅल्यू आपली +5. ओके, आपला थर्ड प्रॉब्लेम कसा आहे बघा, y² = 7y. मग आपण आता थोडा मॉडिफाय करूया. y² हा 7y लेफ्ट हँड साइडला शिफ्ट होईल तेव्हा मायनस होईल. ओके, पण इथे दुसरा कुठचाही नंबर नाही आपल्याला, पण म्हणून आपण इथे +0 घेतोय. ओके, इज इक्वल टू 0, म्हणजे आपल्याला कम्पेअर करणं सोपं पडेल. कोणाशी? ax² + bx + c = 0. ह्यावरनं a ची व्हॅल्यू आपली आली 1, म्हणजे y² म्हणजे आपण x² कन्सिडर करायचा. इथे y ला मल्टिप्लायर 1m1, b ची व्हॅल्यू -7 आणि c ची व्हॅल्यू आपली आली 0. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपला सेकंड प्रॉब्लेम असा आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. ओके, मग फॉर्म्युला मेथड म्हणजे कुठची मेथड? तर b² - 4ac, आणि हा त्यामधला एक फॉर्म्युला आहे. कोणता? x = -b ± √b² - 4ac/2a. मग आपण सेपरेट फाइंड आउट का करतो b² - 4ac? तर इथे ती व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला सबस्टिट्यूट करता येते म्हणून. ओके, मग आपण ह्या पद्धतीने हा प्रश्न सोडवूया. ओके, इथे बघा, हा आपल्याला कम्पेअर करायचा आहे. कम्पेअर अबाव इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. ओके, मग ह्यामध्ये आपल्याला a कोणता आहे? इथे आपण कम्पेअर करूया. इथे a येतो, देअरफॉर a = 1, b = +6 आणि इथे 6 आहे, इथे b आहे 6. ओके, c = +5, c5. ओके, आता आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, त्या आपण ह्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट करूया. तर फॉर्म्युला आपला काय? b² - 4ac. ओके, b कोणता आहे आपला? 6² - 4 मल्टिप्लाइड बाय a1 आणि c5, राईट, म्हणजे काय येणार आपलं उत्तर? 36 - 4 1 जा 4, 4 5 जा 20. ओके, 36 - 20 +16. ओके, सबस्ट्रॅक्शन झालं, याचं किती आलं? तर 16 आलं. ओके, आता ही जी आपल्याला फॉर्म्युला हा दिला x = ह्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. x = -b ± √b² - 4ac डिवाइड बाय 2 × a, राईट. x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय, तर b आपला +6 आहे, पण इथे साइन निगेटिव्ह -6 प्लस मायनस. तर ह्याचा आपण आन्सर किती काढलं? b² - 4ac ते इथेच आहे. हे आन्सर आलं आपलं 16, म्हणून आपण इथे 16 लिहितोय. ओके, 2 × 1. ओके, मग आपलं फायनल आन्सर बघा. इथे फायनल आन्सर म्हणण्याच्या पुढची स्टेप काय येते? -6 प्लस -16 चा स्क्वेअर रूट 4 डिवाइड बाय 2 1 जा
2. ओके, एक्सची व्हॅल्यू आपल्याला ही फाइंड आउट झालेली आहे, पण इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, म्हणजे दोन आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील. त्या कशा त्या बघूया. Therefore x is equal to -6, एकदा आपण पॉझिटिव्ह घेऊया, +4 divided by 2, or x is equal to -6 -4 divided by 2, right? आता बघा, therefore x is equal to minus plus minus, therefore -2 divided by 2, -6 plus 4 सबस्ट्रॅक्शन होणार साइन मोठ्या नंबरचं, और मायनस मायनस इथे ऍडिशन होणार, म्हणजे -10 साइन मायनसच राहतं डिवाइड बाय 2, राईट? देअरफॉर x इज इक्वल टू -1 और 2 1 जा 2 -1 आणि 2 5 जा 10, देअरफॉर x इज इक्वल टू साइन मायनस राहणार. ओके, आपला 2x च्या व्हॅल्यू कुठच्या मिळाला, x इज इक्वल टू -1 अँड x इज इक्वल टू -5. दिस इज अवर आन्सर. ओके, आपला जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा, x² - 3x - 2 इज इक्वल टू 0. असं आधी आपण जसं केलं होतं तसंच करूया, की ह्याला कम्पेअर करूया, x² + bx + c इज इक्वल टू 0. ओके, याच्याशी कम्पेअर केल्यावर आपल्याला काय मिळणार, a ची व्हॅल्यू 1 मिळते, b मिळतो -3, राईट? बिकॉज इथे -3 आहे म्हणून -3, अँड c ऑल्सो -2. ओके, दीज आर द व्हॅल्यू ऑफ a, b अँड c. ओके, नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो, ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो कशामध्ये, तर b² - 4ac मध्ये. ठीक आहे, मग b ची व्हॅल्यू तुमची किती आहे, -3, -3 चा स्क्वेअर -4 इंटू 1 आणि हा -2, राईट? हे सेपरेट तुम्ही लिहू शकता. b² चा स्क्वेअर, सॉरी -3 चा स्क्वेअर 9, पॉझिटिव्ह 9, कारण मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होतं, आणि हा 4 1 जा 4 आणि हा 4 2 जा -8, राईट? इथे -8 येणार, पण आपलं साइन काय होणार, 9 मायनस मायनस प्लस, देअरफॉर 9 + 8 इज इक्वल टू 17. तर आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली 17. ओके, मग आता आपला फॉर्म्युला काय, x काढायचा, आता x इज इक्वल टू -b ± अंडर रूट b² - 4ac डिवाइड बाय 2 इंटू a, राईट? आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. b ची व्हॅल्यू किती होती आपली, तर b ची व्हॅल्यू -3. ओके, -3 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, कारण इथे मायनस ऑलरेडी साइन आहे, ते हे मायनस साइन, आणि b ची व्हॅल्यू -3 प्लस मायनस अंडर रूट 17, राईट? 17 आलं ना, b² - 4ac ची व्हॅल्यू म्हणून 17 लिहिली, आणि a किती आहे आपला, 1 आहे, म्हणजे 2 इंटू 1. ओके, मग आपला आन्सर काय येणार, x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस, साइन चेंज होईल, +3 प्लस मायनस रूट 17 अपॉन 2. ओके, आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 3 प्लस मायनस. आता आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील x, त्या कोणत्या आणि कशा काढायच्या बघा. एकदा आपण x इज इक्वल टू +3 प्लस रूट 17 अपॉन 2, और x इज इक्वल टू +3 मायनस रूट 17 upon 2. Okay, these are the two roots of this quadratic equation. Okay, आपला जो थर्ड प्रॉब्लेम असा आहे, 3m² + 2m - 7 इज इक्वल टू 0. ह्याला आपण कम्पेअर करायचा इक्वेशनला, x² + bx + c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू काय येते आपली, a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू -7. ओके, आपण सबस्टिट्यूट करू शकतो इक्वेशन मध्ये हा व्हॅल्यू b² - 4ac मध्ये. तर b² म्हणजे 2 चा स्क्वेअर -4 इंटू ac 3 इंटू -7, राईट? म्हणजे 4 3 जा 12, 12 7 जा 84, पण मायनस साइन असल्या -84, राईट? मायनस मायनस प्लस, आन्सर आपला आला b² + 4ac चं 4 + 84 88. ओके, दिस इज अवर आन्सर फॉर b² - 4ac. आता आपलं इक्वेशन काय, x इज इक्वल टू -b ± b² - 4ac डिवाइडेड बाय 2 इंटू a. ठीक आहे, मग b ची व्हॅल्यू आपली किती आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे, मग -2 का, तर इथे मायनस आहे म्हणून -2, हा 2 पॉझिटिव्ह नाही, ॲज इट इज साइन, प्लस मायनस रूट मध्ये 88 डिवाइड बाय 2 इंटू a किती आपला 3 आहे, तर 2 इंटू 3.
ठीक आहे. मग एक्स इज इक्वल टू काय येणार -2 प्लस मायनस 88 चे फॅक्टर पाडायचे. कसे पाडायचे? तर 4 इंटू 28 एक स्क्वेअर असला पाहिजे म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट घेणं पॉसिबल आहे. ओके, तुम्हाला समजेल आता कसं होतं ते. 6. ओके, हा 2 3 जा 6. हा स्क्वेअर रूट असं का करून घेतलं तर बघा 2 प्लस मायनस 4 चा स्क्वेअर रूट किती तर पॉझिटिव्ह 2. ओके, आणि हा रूट 22 ऍज इट इज राहील डिवाइड बाय 6. ठीक आहे, मग आपला एक्स ची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळते. परंतु हा जो 6 आहे इथे प्लस मायनस साइन असल्यामुळे दोन व्हॅल्यू बघा तुम्हाला कोणत्या मिळतात. त्या एक्स इज इक्वल टू -2 प्लस 22 डिवाइड बाय 6 आणि ह्याला पण डिवाइड 6 होतो. ओके, मध्ये प्लस साइन आपण इथे देऊया डिवाइड बाय 6 राईट. अँड एक्स इज इक्वल टू -2 अपॉन 6 मायनस 2 अपॉन 22 डिवाइड बाय 6. ओके, मग आता आपण हे असं का केलं बघा. 2 1 जा 2 2 3 जा 6 2 1 जा 2 2 3 जा 6 राईट. मग इथे आपल्याला काय इक्वेशन मिळते 1 राहतो इथे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू ह्यामध्ये इथे 1 राहतोय 1 अपॉन 3 प्लस 22 अपॉन 3 राईट. फर्स्ट साठी आपण अशा पद्धतीने जाऊ शकतो. आणि सेकंड साठी बघा काय होतंय अँड एक्स इज इक्वल टू इथे आपण तसंच 1 3 बरोबर. इथे -1 येईल. आय एम सॉरी, कारण इथे मायनस साइन आहे म्हणून -1 येणार. आणि इथे पण -1 अपॉन 3 बट -22 अपॉन 3 का तर इथे पण 2 1 जा 2 2 3 जा 6 पण इथे साइन मायनस आहे म्हणून इथे आपण मायनस लिहिली. इथे प्लस आहे म्हणून आपण इथे प्लस लिहिली बरोबर. मग हे इक्वेशन कसं लिहू शकतो एक्स इज इक्वल टू -1 प्लस 22 डिवाइड बाय 3 कॉमन आहेत मग एकदाच लिहितो आपण. फर्स्ट झालं और एक्स इज इक्वल टू -1 मायनस 22 डिवाइड बाय हे 3 कॉमन आहेत दोन्ही ठिकाणी सेम आहेत तो डिनॉमिनेटर एकदाच लिहितो. अशा पद्धतीने आपल्याला एक्स साठीचे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठीचे 2 रूट्स मिळालेले आहेत. दिस इज अवर आन्सर. ओके, आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा. 5m² - 4m - 2 इज इक्वल टू 0 बरोबर. कम्पेअर कोणावर करायचं आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, a इज इक्वल टू किती येणार आपला 5, b इज इक्वल टू -4, c इज इक्वल टू -2 राईट. ओके, आपण हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट कशात करतो b² - 4ac मध्ये. मग b² b किती आहे -4 चा स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये 4 इंटू f5 आणि c किती आहे -2 आहे बरोबर. -4 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 16 मायनस 4 5 जा 20 22 जा 40 देअरफॉर -40. ओके, मायनस मायनस प्लस देअरफॉर 16 प्लस 40 दॅट मीन्स b² ची व्हॅल्यू आली आपली पॉझिटिव्ह 56. ओके, मग आपली पुढची व्हॅल्यू पुढचा प्रोसेस काय आहे तर आपल्याला इक्वेशन घ्यायचंय फॉर्म्युला मेथड यूज करायची. ती कशी आहे -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस ac अपॉन 4ac अपॉन 2 इंटू a. ओके, मग आपण b ची व्हॅल्यू किती आपली -4 -4 आणि हे मायनस साइन आणि मायनस साइन प्लस मायनस किती काढलं आपण हे 56 काढलं बरोबर रूट मध्ये. 2 इंटू a किती आहे आपला 5 2 इंटू 5. ओके, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप कशी येणार बघा. एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस प्लस 4 झाला प्लस मायनस ह्याचे फॅक्टर असे पाडायचे की एक स्क्वेअर रूट असला पाहिजे. म्हणजे 14 चौक 56 14 4 जा 56. ओके, 14 4 जा 56 मग आपले 56 चे फॅक्टर आले 14 इंटू 4 आणि हा इथे 10 बरोबर. नेक्स्ट स्टेप कशी होणार 4 प्लस मायनस. ओके, आता हा इथला आपला 4 चा स्क्वेअर रूट किती येतो 2 येतो बरोबर. प्लस मायनस 2 अंडर रूट 14 डिवाइड बाय 10. ओके, मग ही झाली आपली इथपर्यंतची फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो तर आधी जसं केलं होतं तसंच आपल्याला करायचंय. तर बघा कसं करतो. एक ह्या फॉर्म्युलावरनं बघा एक्स इज इक्वल टू 4 अपॉन 10 सेपरेट लिहूया प्लस 2 रूट 14 अपॉन 10 और x इज इक्वल टू 4/10 माइनस 2 रूट 14 डिवाइड बाय
10 राईट. मग आता आपण काय करू शकतो बघा, x इज इक्वल टू 2 टू जा 4, 2 5 जा 10, 2/5. सेम हिअर 2 1 जा 2, 2 5 जा 10. इथे मग 1 राहतो आणि √14 आहे, मग आपण फक्त √14 लिहितो. √14 डिवाइड बाय 5. और इथे पण तसंच होणार, x 2/5 मायनस, फक्त साइन मायनस येणार, √14 डिवाइड बाय 5. ओके, डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण एकदाच लिहितो तो, आणि कॉमन लिहितो. लिहिताना कसं लिहितो बघा, 2 प्लस √14 डिवाइड बाय 5 और x इज इक्वल टू 2 मायनस √14 डिवाइड बाय 5. ओके, मग आपला 2 रूट्स मिळालेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, ते ह्या पद्धतीने आहेत. ओके, आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा, y² प्लस 1/3 इंटू y इज इक्वल टू 2. ओके, आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे तो कसा, तो y² प्लस 1/3y, 2 इकडे आला मायनस होणार, -2 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन मिळाले ते आपल्याला कम्पेअर कोणावर करायचं आहे, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, कम्पेअर करायचं. तर a ची व्हॅल्यू इथे किती येणार, 1, कारण इथे y ला मल्टिप्लायर 1 आहे म्हणून. b ची व्हॅल्यू येणार 1/3, आणि 1/3 आहे. c ची व्हॅल्यू -2. ओके, आपला a b c च्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, त्यावरनं b² -4ac फाइंड आउट करायचं आहे. मग b² ची व्हॅल्यू 1/3 चा स्क्वेअर -4 इंटू a 1, आणि c किती आहे, -2 आहे. बरोबर, आपला b² किती येणार बघा, 1 चा स्क्वेअर 1, 3 चा स्क्वेअर 9, मायनस 4 1 जा 4, 4 2 जा -8. राईट, मग हे कसं येणार, तर 1/9 प्लस 8. राईट, मायनस मायनस प्लस. ओके, मग पुढे आपण एक स्टेप अजून करू शकतो. 9 8 जा 72 प्लस 1 73, मग b² -4ac इज इक्वल टू 73 डिवाइड बाय 9. हे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली, b² -4ac ची व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली ते आपल्याला, 9 8 जा 72 प्लस 1 73/9. आता ही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट कशात करायची आहे, तर x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b² -4ac डिवाइडेड बाय 2 इंटू a. राईट, मग x ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आपली किती आहे, तर 1/3 मायनस 1/3, कारण इथे मायनस साइन आहे, प्लस मायनस आपण किती फाइंड आउट केली, 73/9. 73 डिवाइड बाय 9 डिवाइड बाय 2 इंटू a किती आहे आपला, 1 आहे, 2 इंटू 1. राईट, नेक्स्ट स्टेप कशी येणार बघा, -1/3. ओके, प्लस मायनस, आता हा 73 आपण लिहिताना हा न्यूमरेटरला आहे, मग तो न्यूमरेटरला लिहू शकतो, आणि हा 9 डिनॉमिनेटरला आहे, तो लिहिताना 1/9 लिहू शकतो. असं आपण, हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून असा फॉर्म मध्ये आपण लिहिलेला आहे, आणि हा 2. ओके, मग आता बघा, x इज इक्वल टू -1/3 प्लस मायनस, आता 1/9 हा चा स्क्वेअर रूट काय आहे, तर 1/3, 1 चा स्क्वेअर रूट 1, 9 चा स्क्वेअर रूट 3. ओके, √73. राईट, √73 आपले इथे राहिले, डिवाइड बाय 2. आता बघा, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, मग आपण ह्या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, की इथे 3 ने आपण मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला, की हे 3 कॅन्सल होतील आणि हे 3 पण कॅन्सल होतील, आणि इथे पण मल्टिप्लाय 3 2 जा 6 होईल. मग इक्वेशन कन्वर्ट कसं होईल बघा, इथे 3 ने इथे मल्टिप्लाइड बाय 3 केलं तर 3 3 गेट कॅन्सल, कारण डिनॉमिनेटरला 3 आहे, म्हणजे -1 प्लस मायनस 1 आपण लिहित नाही, कारण 1 ने 73 ला मल्टिप्लाय 73 जाणार, म्हणजे हा 3 कॅन्सल झाल्यानंतर मग √73, आणि 3 2 जा 6. ओके, मग आपला आन्सर काय मिळालं, x इज इक्वल टू -1 प्लस मायनस √73 डिवाइड बाय 6. ओके, नेक्स्ट स्टेपला आपला 2x च्या व्हॅल्यू कशा मिळतील बघा, x इज इक्वल टू -1 प्लस √73 डिवाइड बाय 6, और x इज इक्वल टू -1 मायनस √73 डिवाइड बाय 6. ओके, आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो असा आहे, 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0.
आपण नेहमीप्रमाणे ह्याला कम्पेअर करूया. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ह्या बरोबर ए ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळते, बी ची व्हॅल्यू आपल्याला 13 मिळते आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळते. बरोबर. आपला पुढे काय स्टेप असते, बी स्क्वेअर मायनस 4ac ह्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बी किती आपला 13, 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए 5 अँड सी 8. राईट. ओके. 13 चा स्क्वेअर 169, 5 4 5 जा 20, 28 जा 160. ठीक आहे. 169 मायनस 60, 160 दॅट इज 9. यू गेट 9. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 9. मग आपलं इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac राईट डिवाइडेड बाय 2a. तो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बी ची व्हॅल्यू आपली किती आहे 13, पण साइन मायनस इथे आहे म्हणून आपण इथे मायनस 13 लिहितोय. मायनस 13 प्लस मायनस अंडर रूट 9, कारण आपण इथे ही व्हॅल्यू 9 फाइंड आउट केलं. डिवाइड बाय 2 इंटू ए किती आहे 5, 2 इंटू 5. राईट. ओके. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 13 प्लस मायनस 9 चा स्क्वेअर रूट 3. राईट. डिवाइड बाय 2 5 जा 10. ओके. मग आपल्याला ही एक्स साठी व्हॅल्यू मिळाली. आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतील का, तर इथे प्लस मायनस आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3 डिवाइड बाय 10. ओके. और एक्स इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 डिवाइड बाय 10. राईट. आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळालेले आहेत. ते आता ऍडिशन सबस्ट्रॅक्शन जे होते ते करूया. मायनस प्लस मायनस साइन बिगर नंबरचं. देअरफॉर 13 मायनस 3 10, बिगर नंबर इज 13, देअरफॉर साइन मायनस 10 डिवाइड बाय 10. और मायनस मायनस प्लस, साइन निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह राहणार, मायनस 16 डिवाइड बाय 10. ओके. 10 1 जा 10. देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस डिव्हिजन मध्ये मायनस प्लस साइन मायनस राहतं. और इथे 2 ने डिवाइड करणं पॉसिबल आहे. 2 5 जा 10, 2 8 जा 16. Therefore answer is minus 8 upon 5. These are the two roots of this quadratic equation. Okay, this is our answer. आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देताना फ्लो चार्ट असा दिलाय, त्यामध्ये फ्लो चार्ट पण काढलेला आहे. ऍक्च्युली तो प्रॉब्लेम मगाच्याच मेथडने सोडवायचा आहे, फक्त तो तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी त्या पद्धतीने फ्लो चार्ट काढलेला आहे. तर आपण रेग्युलर फॉर्म मध्ये सोडवूया. तुम्ही पण असा सोडवा. तर त्यामध्ये आपल्याला इक्वेशन दिलंय की ह्यामध्ये आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3 एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके. आता हे इक्वेशन आपल्याला कम्पेअर कोणावर करायचं आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देअरफॉर ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, देअरफॉर ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1, बी ची व्हॅल्यू 2 रूट 3. ओके. एक्स बाजूला ठेवायचा, जो नंबर आहे तो बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 3. नेक्स्ट स्टेप आपण काय करतो, बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके. नेक्स्ट स्टेप आहे. तर बी स्क्वेअर ची व्हॅल्यू 2 रूट 3 चा स्क्वेअर बरोबर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू 3. 2 चा स्क्वेअर 4. ओके. रूट 3 चा स्क्वेअर 3 येतो, कारण रूट 3 ब्रॅकेटच्या बाहेर, रूटच्या बाहेर येतो, मग 4 असं येईल आपला. 3 चा स्क्वेअर 3, 2 चा 4. ओके. 4 1 जा 4, 4 3 जा 12. राईट. मग 4 इंटू 3 12, 12 मायनस 12 0. मग आपला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली 0. मग आपल्याला कुठे सबस्टिट्यूट करायची ती कुठच्या फॉर्म्युल्यामध्ये, तर आपण इथे सुटसुटीत लिहूया. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2 इंटू ए. तर एक तुमचा ए किती आहे आपला, ए इथे, तर ए 1 आहे. ओके. म्हणजे काय येणार बघा, मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस 2 रूट 3 प्लस मायनस अंडर रूट 0, कारण आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट 0 केली. ओके. डिवायडेड बाय 2 इंटू ए 2 इंटू 1. राईट. मग एक्स इज इक्वल टू काय आपल्याला मिळालं, मायनस 2 रूट 3 डिवाइड बाय 2. का, तर हा 0 आहे म्हणजे ह्याचा रूट आपण फाइंड आउट करू शकत नाही. मग आता काय होणार बघा, 2 टू गेट कॅन्सल राहणार काय, एक्स इज इक्वल टू मायनस
3. एकशे आपल्याला एकच व्हॅल्यू मिळाले -3. मग आपण असं म्हणू शकतो मायनस रूट थ्री आर द रूट्स ऑफ given quadratic equation. Okay, this is our answer.